अखंडितपणे आयुष्यात एवढं जर सुख या नामचिंतनात मिळत असेल तर देवा काही हरकत नाही आहे बरं का सगळं सोडायला. मग कितीपर्यंत सोडू शकता? काही नाही, तुझ्या नामचिंतनात एवढा आनंद आहे ना, देह सोडला तरी काळजी वाटणार, दुःख वाटणार, खंत वाटणार. कारण माझा देह तुझा झाला मग माझं स्वरूप अगदी नोहे सारिता निराळे लवण मिळविता जय माझे चित्त तुझे पाया विठे पडली पडणारी मला फक्त तुझं नामचिंतन घेता यावं, तुझी आवड लागावी, तुझं स्वरूप गोड लागावं. मग काय माझ्यासारखा मीच देवा, काय अंतर राहिलं तुझ्यात आणि माझ्यात हे कळावं म्हणून मुखात अखंडपणे भगवंताचं नामचिंतन. विठोबा रखुमाई भगवान की, मौली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, श्री नागनाथ भगवान की जय. म्हणा सुंदर नामचिंतनाचा अट्टास आहे आमच्या पिढीला कळावं. शेवटी कसं असतं ना दादा, देवघर आहेत तुमच्या घरात? देवघर पूजा करता का? हा, एसटी थांबेपर्यंत उतरत जाऊ नका. शाण्याला कळलं, उडी मारल्यावर लागतं हो चालत्या गाडीत. थोडी थांबू देत जा ना गाडी. आले बस स्टँड जवळ आले. तुमचं कसं आहे, तुम्ही चलत्या गाडीत पळता. अरे कुठं पोहोचणार आहे, तिथंच थांबणार आहेस तू. चलत्या गाडीत पळण्यात माझ्या थांबा थोडंसं, आहे की नाही? सांगा, देवघर आहे, पूजा करता? माय माऊल्या पूजा करता का ग? देवाला फुलं वाहता? ताजी वाहता का शिळी वाहता ग? ताजी. चुकून शिळं आलं तर काय करता ग माय? फेकून देता. देवाला शिळं फुलं सुद्धा वाहत नाही. विचार करा, काकड्याला सगळे म्हातारे बसवतात. अभंग कळत नाही, अरे कळू दे, सकळ तर कळू दे. उठवायचं आहे रे देव. मी कोणाची चेष्टा किंवा मस्करी करत नाहीये, पण मोठ्यांचं काम आहे नातवाच्या हाताला धरून काकड्यात बसवलं पाहिजे. बारक्यांना मोठ्याचा आदर करता आला पाहिजे आणि मोठ्यांना बारक्यांना सांभाळून घेता आलं पाहिजे. आणि तरुण पिढी विनंती आहे माझी, विश्वासानं सांगते बहीण तुम्हाला, नाही ज्ञानेश्वरी कळली तरी वाचा, बोट फिरवा ज्ञानेश्वरीवरनं. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल, ज्ञानेश्वरीला तुम्ही कळला, तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. फक्त ज्ञानोबांना तुम्ही कळू द्या. लेकरू माझं, कष्ट करायला घाबरू नका रे. काय संकट वाटायला यायची येऊ द्या, काय दुःख पदरात पडायचं पडू द्या, काय लोकांना नावं ठेवायचं ठेवू द्या, काय जगाला पाय खेचायचे खसू द्या, विश्वास त्याच्यावरचा डगमगू देऊ नका. जी लोक अपमान करतात ना, तीच लोक एक दिवस सन्मान केल्याशिवाय राहणार नाहीत, हे सामर्थ्याने सांगतात. विश्वास, फक्त अभ्यास करायला, कष्ट करायला, मागे पुढे बघू, पटकन काही मिळत नाहीये. 2 लाख पायदळ, 1 लाख घोडदळ स्वराज्याचं, 10 पटीने जास्त सैन्य शत्रूचं. जर शिवरायांनी विचार केला असता, माझा बाप निजामाच्या हाताखाली कामं करतो, गुलामी करतो, मी हिंदवी स्वराज्य कसं उभा करणार आहे? स्वतःवर विश्वास आहे, आई भवानीवर विश्वास आहे, संस्कार प्रबळ आहेत, कष्ट करायची दानत आहे, मुठभर मावळे हातात घेतले आणि अखंड हिंदुस्थान, औरंगजेबाच्या संपत्तीचा 1/3 भाग एवढा सत्ताधीश असणारा, त्याच्या नाकावर टिचून त्याच्याच हातातले 260 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत हस्तगत केले. हा इतिहास हिंदवी स्वराज्याचा, त्याचे वारसदार आहे. काय सामर्थ्य पाहिजे आमच्यात? आम्ही कुठल्याही क्षेत्रात पडावं, जिंकूनच दाखवावं. मग तो व्यापार असो, राजकारण असो, अध्यात्म असो, परमार्थ असो, नाही तर संसार असो. तुकोबारायांसारखा संसार कोणाला जमला नाही, तुकोबारायांसारखा व्यापार कोणाला जमला नाही, आणि तुकोबारायांसारखा परमार्थही कोणाला जमला नाही. आपण त्याचेच वारसदार आहेत. डगमगायचं नाही रे. लोकांच्या नजरेत पडलात तरी चालेल, स्वतःच्या नजरेत पडू नका. फक्त हे बोंबलतातच. तुम्ही किती चांगलं गेलं ना, एवढा जरी सुंदर सप्ताह केला तरी 2-4 खौट बोलणारच. पैशाचा उता आलाय, त्याला काय असतंय, करते ती नावासाठी. अरे मरू दे, नावासाठी तरी करू दे, कशासाठी पण करू दे, पण करू तर दे. आणि खरं सांगू काय, तुम्ही जगाच्या मालकाचं नामचिंतन घेतलं ना, तुम्हाला काळजी करायची गरज नाही. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्याचे नारायण. विश्वाचा मालक तुमचं वाढवतोय, तुम्हाला काळजी करायची काहीच गरज नाही. हे विश्वासाने नाही, अनुभवाने सांगते. लोक किती आपल्या पाठीशी, किती समोर, काही घेणं देणं नाहीये. आपण योग्य आहेत ना, सत्य आहेत ना, आपण करतोय ना कष्ट, जगाच्या मालकाला कळतंय. आणि तो त्याचं फळ दिल्याशिवाय राहत
विश्वास ठेवा. म्हणून विनंती माझ्या आजच्या पिढीला, तरुण मंडळी कीर्तनाला उपस्थित आहे, शिवराय शंभूराज आहे, हे फक्त ऐकून डोक्यावर घेऊ नका. भजन आवडलंच पाहिजे आपल्या पिढीला. तुझ्यासाठीच गेले नालाय का, जेवढे गेले तेवढे. हे का आपलं शाहिस्तानाच्या लाल महाला छल्ल्यात शाहिस्तानाच्या बहिणीची पोरगी कुठतरी लपली, बायको पळत बदलली शाहिस्तानाची. जहाँ पना मुझे लगता है शिवा के मावलों ने बदले की आग में लड़की उठा ली. शाहिस्तान शत्रु है पण बायकोला सांगतो बेगम जबान को लगाम दे, शिवा के मावले है वो, गैर औरत को नजर उठा के नहीं देखते, जबान देता है शाहिस्ता खान, लड़की वो नहीं उठा सकते. कौतुक बायकोला वाटलं. शत्रु है वो आपका, क्या लगता है आपको जहाँ पना हमने उनकी बहू बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली, उनकी बहू बेटियों को गंदी नजर से देखा, तो क्या वो हमारी बेटी नहीं उठा सकते. बेशक वो शिवा बदला जरूर लेगा, नाम रुतबा सल्तनत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा, लेकिन विश्वास के साथ कहता हूँ शत्रु है वो मेरा, लेकिन इन आंखों ने देखा है बेटी उनकी हो या अपनी, वो हर औरत जात को देवी की तरह पूछता है. माँ जिजाऊ परवरिश वैसी की है. शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य राजाचं, त्याचे वारसदार आम्ही, आमच्या नजरेत तेच पावित्र्य, तेच सामर्थ्य, तीच प्रखरता पाहिजे. वारकरी असलो म्हणून काय झालं, आम्हालाही धर्म कळतोच की, आणि आम्ही धर्माला जपलं, मोक्ष आमच्या पाठीशी आहे. आम्ही अर्थ कमवलं, काम मागे. सोपं उदाहरण सांगू का, सरकारी नोकरदार असल, A1 नोकरीवाला, क्लास 1 अधिकारी, मग तो ढोला असला काय आणि काळा असला काय, बायको सुंदर भेटतीच. क्लास 1 आहे ना, मग अर्थाच्या मागे काम पाया पडत येतोय ना, मग कमवा. पैसा कमवणं वाईट नाहीये, कमवाच. जग आहे हे, खिशात पैसा आहे, नावात प्रसिद्धी आहे, तर लोक आपली आहेत, कोण घात नाही आपल्याला. त्याच्यामुळे सगळं निश्चय करा बरं का पोरींनो. पाया पडते तुमच्या आयुष्यात लग्न, नवरा, लेकर हेच नसतं, है की नाही. कर्तृत्व, सामर्थ्य, यश हे पण असतं. आणि आपण जिजाऊच्या लेकी आहेत, आपल्यात तेवढं सामर्थ्य असलं पाहिजे 4 माणसाला बोलायचं, आणि एवढी आत्मीयता आणि एवढे संस्कारही असले पाहिजे की आपल्या घरच्यांसमोर नम्र राहायचं. हा बाईचा सगळ्यात मोठा दागिना आहे. दोन्ही गोष्टी जमल्याच पाहिजे. जो आपल्याकडे वाईट नजरेनं बघतो, नजरवर करून त्याला बोलताच आलं पाहिजे, पण जे आपलं रक्षण करतायत त्यांच्यासाठी नम्रतेनं आपला स्वाभिमान, अभिमान सोडलाच पाहिजे. नात्यांसाठी नाती जपता आली ना बाईला, तर घर तुटत नाही दादा. म्हणून माझी विनंती आहे, फार मोठा डॉक्टर आहे पोरगा, लाखो रुपये असणारे संपत्ती, कोट्यवधी असणाऱ्या संपत्तीची स्थळं आली त्या पोराला. आम्ही ज्यांच्याकडे जायचो कीर्तनाला, इतक्या पोरी आल्या, आणि त्या दादानी लग्नच केलं नाही पोराचं. मी म्हणलं दादा, अहो कसली मोठी मोठी स्थळं येत आहेत, एवढे पैसेवाली माणसं तुमच्या पोराला मागतायत, त्याचे संस्कार बघून, त्याचं वर्तन बघून, तुम्ही का बरं हे करत नाही आहेत लग्न. ते म्हणले ताई, पैसा आमच्याकडेही बक्कळ आहे, पैशाला परमात्म्याने आम्हाला काहीच कमी केलं नाही, पण मी विचार पुढच्या पिढीचा करतोय. जी मुलगी आमच्या घरी येईल ती मुलगी एवढी सामर्थ्यवंत असली पाहिजे की तिच्या पोटी जन्माला येणारं लेकरू हे आम्हाला सांभाळेल, हा आम्हाला विश्वास पटला पाहिजे, तेव्हा आम्ही पोरीत लग्न करून देऊ. पैशापेक्षा मोठे संस्कारच असतात ना, आणि पोरींनो ते आपल्याला जपता आले पाहिजे. विनंती आहे, समतोल राखा. शेवटी फार चांगलं प्रारब्ध घेऊन जन्माला आलोय महाराष्ट्रात, संतांच्या भूमीमध्ये, वीरांच्या भूमीमध्ये, वारकरी संप्रदायामध्ये. काय मोठं भाग्य आहे आपलं. हे भाग्य फक्त जपता यावं ही विनंती आहे. आणि ही ज्याला जपता आली, काही छंद नाही हो, हे गेलं तरी चालतंय. उत्तमची उरे जीव दिला पायातळी, काही हरकत नाहीये. आता बळी म्हणजे बळी राजा नाही बरं, तो का म्हणे बळी राजा नाही, तो का म्हणे बळी. बळी याचा अर्थ की मी एवढा त्यागशाली आहे तुझ्यासाठी की मी माझ्या जीवाचा सुद्धा बळी देऊ का, तर मला विश्वास आहे मी जरी प्राणाचा बळी दिला तरी तू माझं अस्तित्व संपू देणार. हा विश्वास आहे, एवढी आवड आहे, एवढं प्रेम आहे, म्हणून जगद्गुरु तुकोबाराय
हे लक्षात घ्या. आणि हे ज्याला कळालं तुकोबा सामर्थ्याने सांगतात, देवा एवढा जीव आहे ना तुझ्यासाठी काहीही. मग नेमकं काय केल्यावर अवतार परमात्म्याचा प्राप्त होतो तुकोबा आहे त्याचं उदाहरण सांग. तुका म्हणे बळी ओ तुका म्हणे बळी तुका म्हणे बळी हो तुका म्हणे बळी 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 जीवा दिला पाया तळी जीवा दिला पाया तळी हो माझे चित्त तुझे पाया माझे चित्त तुझे पाया माझे चित्त तुझे पाया हो माझे चित्त तुझे पाया जीवा दिला पाया जीवा दिला पाया माझे चित्त तुझे पाया माझे चित्त तुझे पाया माझे चित्त तुझे पाया माझे चित्त तुझे पाया मिठी पडले पंढरी राया जीवा दिला पाया जीवा दिला पाया पाया तळी पाया तळी पाया तळी पाया 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 तळे
पायात या ठिकाणी हरिभक्तपराय आमचे गणेश महाराज सुंदर अशी सनई वाजली. सनई फक्त सनई, याचा बेस कमी करा दाजी. आ आ आ ना आ प्रबल वा, क्या बात है. त्यांचं सामर्थ्य जगाच्या मालकापेक्षा कमी असणार शक्यच नाही. जगाच्या मालका इतकंच सामर्थ्य, यात वाद नाही. पण हा सुंदर नामचिंतनाचा अट्टहास सर्व मंडळी ज्याचा खारीचा ना खारीचा वाटा सप्तात आहे ना, आणि जी माणसं पुढं होऊन करतात ना ती विश्वासाने सांगतात. ताई लोक द्यायला मागं पुढं बघत नाही. आणि हे तुमच्या गावाचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण माणसाकडे खूप काही असतं, पण जसं तुकोबारायांनी पांडुरंग परमात्म्याला मिठी दिली किंवा तिथे पडली, तशी काही काहींची पैशाला पण फार असते. असतं फार पण हातातनं निघत नाही. पण तसं तुमचं गाव मोठेपणाचं आहे, त्यामुळे सगळीच माणसं आमची कांतीराणा असतील, बाळूदादा सरपंच, सगळी ही माणसं आहेत ना, अखंडितपणे संप्रदायाची सेवा करून जगाच्या मालकाने त्यांना काही कमी केलं नाही. आणि खरं माऊली सांगतात तरी सुधर्मात होते जे जे मिळे आपण यात येते ते जे बहुते सन्मान योगे. देश काल पात्र पाहून दान करावं, कुठलाही उपकार न ठेवता दान करावं. तर दानम सात्विकम श्रुतम, दान करावंच. आता पांडुरंग परमात्म्याचं तिथं स्वरूप असणार यात वाद नाहीये. पण आता आम्ही काय म्हणलं तेव्हा लोक म्हणतील ताई हे आमचं झालं, तुमचं काय, हे पाकिट त्याचं काय करता. खरं म्हणा यावर्षी ना माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं स्वप्न पूर्ण झालं. तुम्ही माझी माणसं आहे म्हणून सांगता. अखंडितपणे कीर्तन केलं गणेश महाराज, दोन्ही गणेश महाराज, शंकर दादा हा ना, ते राग नको आहे ना असं आहे ते शंकर दादा गणेश. आणि कसं स्वरूप आहे ना दोन्हीकडं गणेशमध्ये शंकर, असं मध्ये भारी वाटतं. नाही पण ते कार्तिक असं पण काही चालतं नाही. नावात काही नाही आहे. हां नाम मी काय रक्का शख्स म्हणून गेलं त्याच्यामुळे काही हरकत नाही. चला तर मग कीर्तन करते मी, त्याला 18 वर्ष झाली. वयाच्या 5व्या वर्षी पहिलं कीर्तन केलं. ही माझ्या वडिलांची माझ्या आईची पुण्याई आहे. आजा माळकरी, पंजा माळकरी, पंजाबी माळकरीच होता. त्याच्यामुळं माशाला पवायला शिकवावं लागत नाही. तसं परमार्थ जर कुळात असेल तर त्याला परमार्थी घडवावं लागत नाही, तो होतोच. हे सामर्थ्य असतं. त्याच्यामुळं आमच्या वाट्याला परमार्थ आला हे आमचं भाग्य आहे. मग आम्ही फार लवकर कीर्तनकार झालो. शहाणे थोडे पुढे झालो पण कीर्तनकार लवकर झालो. मग काही कळायच्या आधीच कीर्तनकार झालो. लोक कळत नाही, काय नाही. म्हणजे लोक म्हणतात ना माणसात बोलताना भीती वाट, अरे भीती कळतच नव्हती तेव्हा कीर्तनकार झालो. कशाचं काय. आणि मग तिथून आम्ही ठेवलं सामर्थ्याने, ते टिकवलं.
बंद केलं नाही. मग किती संकट, पार जीव द्यावा की काही इथपर्यंत वेळ गेली, पण म्हणलं नाही. अपमानाचा बदला सन्मानाने घेता आला तरच वैष्णव. ज्या लोकांनी अपमान केलाय त्यांनी सन्मान केलाच पाहिजे तरच वैष्णव. ज्या दिवशी मृत्यूचं भय वाटणार नाही त्या दिवशी समजायचं खऱ्या अर्थाने संतांची कृपा झाली. आता काळही आम्हाला घाबरवू शकत. काळाचे हे काळ गडीवाळ विठ्ठलाचे अधिकारच ना तेवढा. एवढं काही आपला अधिकार नाहीये, पण थांबवलं तिथे विचारशक्तीला आणि म्हणलं नाही करायचं. मग तिथून पुढे जगाच्या मालकानं थोडी थोडी प्रसिद्धी केली. आणि मग या 4-5 वर्षात, पहिलं 10-15 वर्ष कोणी पैसे दिलेच नाही, पण आता 2-4 वर्षात देतात. तर मागितल्यापेक्षा जास्त देतात, पण देतात. मग तेव्हा कळलं पैसा कमवायचा अवघड नाही, खर्चायचा अवघड आहे. आणि ज्याला कुठं खर्चावा कळत नाही त्याची अवस्था शाहरुख खानच्या पोरासारखी होती. हे कळलं, त्यालाच कळलं महाराज बरं काय. तर ते असं आहे. मग विचार केला काय धर्मासाठी समाजासाठी आपलंही काहीतरी देणं लागतं. काही गोष्टी सांगूनच चालत नाही. तर फार न लांबवता खेचवता उशीर झाला. ऐका, मी विठ्ठलासमोर तटस्थ उभा राहून छाती फुगवून नजर वर करून सांगू शकते, परमात्मा एकही रुपये कोणाची देणगी न घेताय, पावती पुस्तक नाही, ट्रस्ट नाही, ना आमदार ना खासदार ना मंत्री ना सरपंचही नाही, सदस्यही नाही, अध्यक्षही नाही, नगरसेवकही नाही, कीर्तनाच्या मानधनाच्या व्यतिरिक्त एकही रुपये कोणाचं न घेता 4.5 ते 5 कोटी रुपयाची शिक्षण संस्था उभी केली. एक उभा केली आणि पुन्हा जगाला सांगितलं की झालंय. अगोदर नाही सांगितलं की करायचंय, थोडं द्या. झाल्यावर सांगितलं झालं, फक्त आशीर्वाद द्या, काही नको, फक्त आशीर्वाद द्या. आज 60 ते 70 मुली माझ्याकडे शिकतात. तुम्हाला कधी योग आला तर नक्की या. पुणे लातूर बायपूस बार्शी देही शिक्षण संस्था आहे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली मुलींची आध्यात्मिक शिक्षण संस्था असं नाव संस्थेला दिलंय. ट्रस्ट नावाचा प्रकार नाही आहे. 5 मजली शिक्षण संस्था आहे. प्रत्येक 4 मुलीला वेगळी रूम, वेगळं वॉशरूम, वेगळं बाथरूम, आरो सिस्टीम, सोलर आणि सगळ्यात महत्त्वाचं हरिपाठाचा, जेवणाचा आणि पाठाचा 3ही हॉल वेगळे आहेत. AC आहे मुलींसाठी. मी असं कौतुकानं सांगू शकते, महाराष्ट्रात हाय स्टँडर्ड लाईफ स्टाईल देणारी पहिली वारकरी शिक्षण संस्था असेल जी हॉस्टेलसारखी लाईफ तुम्हाला देते. जे आम्ही खातो तेच पोरी खातात, जे पोरी खातात तेच आम्ही खातो. 9 माणसं मुलींच्या सेवेत आहेत, फक्त माय मावल्या सगळ्या बायकाच. मुलींचे ताटं सुद्धा बायका धुतात, पोरी धुत नाहीत. त्याचा वेळ त्या अभ्यासाला देतात. प्रत्येक आता जर घेत शास्त्रवेद उपनिषद, वारकरी स्वानंद सुखद निवासी वैकुंठवासी जोगबाबांच्या शिक्षण संस्थेत जे प्रकाराने शिक्षण दिलं जातं. मुमुक्ष धर्मशाळा पंढरपूर येथे शिक्षण घेत दत्ता महाराज झोके आमचे गुरुवर्य, जे वेदांताची संहिता घेतात. बाकी कीर्तन आम्ही शिकवतो, जे बाह्य अंगाचं आहे. जे मेन मुद्दे ते दादा शिकवतात. भैरवगुरुजी गायन घेतात, श्रीधर दादा पकवास शिकवतात. अशी 6 मंडळी शिकवण्यासाठी आहेत आणि स्वयंपाकासाठी 6 बायका आहेत. एवढी माणसं कार्यरत आहेत एवढ्या मुलींसाठी. आणि हे कौतुकाने सांगते की वारकरी शिक्षण संस्था चालवायचं सोपं नाही. कारण शेतकऱ्याची मुलं येतात तिथे, फार कष्टातून सायासातून मोठं करायचं असतं त्यांना. परिस्थिती फार बिकट असतं त्यांची. ही जी पोरं उभे टाकलेत ना, यांच्या मायबापाची स्वप्न फार मोठी असतात आणि यांच्या पाठीमागे कष्टही फार असतं. आणि जो संस्था चालवतो ना त्यालाच कळतं पोटच्या लेकरापेक्षा जास्त जीव लावावा लागतो तेव्हा ही पोरं टिकतात. कारण स्वतःच्या आईबापाला सोडून आलेली असतात ही लेकरं. आणि म्हणून ते सांभाळायची ताकद माऊलींनी द्यावी, देत आहेत. ही कृपा आहे, द्यावी अखंडितपणे, हीच परमात्म्याची प्रार्थना आहे. म्हणून लक्षात ठेवा, सगळी महाराज लोक वाईट नसतात. प्रथम तर महाराज लोक वाईट नसतातच. महाराज लोक वाईट नसतात, वाईट लोक महाराज होतात. हे तुम्हाला कळलं पाहिजे की खरं काय आणि खोटं काय. नाही तर जयाचे आही कधड नाही, तयासी परित्र पुससी काही, अशी अवस्था व्हायला नको देवा. देव कळावा हीच विनंती. आणि म्हणून सुंदर नामसंतनाचा अट्टास अखंडितपणे तुम्ही उभा केलाय. कौतुक करावं तेवढं कमी आहे. तुमचं सुंदर सिस्टीन दादांचे मनस्वी आभार. अगदी गोड आवाज दिला, त्याचबरोबर अगदी गोड सुंदर, जास्त काही नाही लागलं करावं. विनेकरी दादा अगदी गोड, त्याचबरोबर ही सुंदर टाळकरी आमच्या गणेश महाराजांच्या संस्थेतील. अगदी ही लहान लहान लेकरं आज एवढं ताकद आहे या वयामध्ये. जर वारकरी संप्रदाय पेलवायची ताकद तुमच्या खांद्यात आहे तर तुमचं भविष्य ज्ञानोबा तुकोबाच ठरवणार, यात काही वाद नाही. म्हणून तुमच्या चरणावर मस्तक आहे. सगळे गोड गायनाचार्य आमचे गणेश दादा, शंकर दादा, उत्कृष्ट मृदुंगवादक, हरिभक्तपरायण आमचे लखन दादा, अगदी सुंदर बखावाज. तेवढ्याच आत्मीयतेनं व्यक्ती कलाकार असतो यात वाद नाही, पण व्यक्ती
आपली कला नम्रतेनं सामर्थ्याने जपतो हे कौतुक आहे. पण तुमच्या चरणावर साष्टांग दंडवत आहे बहिणीचा. तुम्ही सगळे बसलेले तुम्ही हे म्हणून चाललंय दुसरं काय ते ह्यांचं होत राहते ह्याचं काय ते तुमचं महत्वाचं आहे मला सर का. तुम्ही आले तसं नाही वाजणार आहे, तुम्ही आले तर अंतर निघणार आहे, तुम्ही आले तर कीर्तन होणार आहे, तुम्ही आले तर टाळ्या पडणार आहे, बोल निघणार आहे, नाही तर काय खरं. म्हणून तुम्हा सर्वांचे मनस्वी आभार. काही चुकलं असेल तर क्षमा. कॅमेराले दादा तुमचे सुद्धा मनस्वी आभार. सगळे सगळे त्याचबरोबर ह्या कीर्तनकार ताई आहेत त्यांचे सुद्धा मनस्वी आभार. माऊली परमात्माने असंच हे सांभाळायची ताकद देऊ. सगळ्यांचे मनस्वी आभार. काही चुकलं असेल तर क्षमा. आणि तरुण मंडळी सप्त्यामध्ये सहभाग घेते हे तुमच्या सप्त्याचं सगळ्यात मोठं वैभव आहे. कारण लक्षात ठेवा, विश्वाचा मालक ज्या वारकऱ्यांच्या पत्रवाळ्या उचलतो ना, ही ताकद ज्या वारकऱ्यात आहे ना त्यांची सेवा करायला भेटते या पोरांना. या सप्त्यामध्ये जेवढे तरुण पोरं आहेत ना, बहीण म्हणून विश्वास देते. तुमचं यश निश्चित आहे, कारण विश्वाच्या मालकाची सेवा करताय तुम्ही. म्हणून तुम्हा सगळ्यांच्या मनस्वी आभार. काही चुकलं असेल तर क्षमा. सवेला विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय